उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांनी बंडखोरी करत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्राध्यापक हक्के हे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयात उतरले। यामुळे त्या ठिकाणी उपस्थित सर्वच माध्यमांचे लक्ष त्यांनी वेधून घेतलं। यावेळी बोलताना ते म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्या वेशभूषेत हंटर कमिशन समोर ते गेले होते। याच महात्मा फुले यांच्या विचारांचा मी कार्यकर्ता म्हणून देशाच्या संसदेत फुलेंचा विचार घेऊन जाण्याची भूमिका माझी आहे। या माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी विजयी समाजाची 11 लाख मते त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ही उमेदवारी असल्याचं हक्के यांनी सांगितलं। साहेब, आज उमेदवारी अर्ज भरताना महात्मा फुलेंचा वेश अवतरलाय, काय म्हणून आणि काय मागण्या आहेत तुमच्या? हे बघा, ओबीसी विजयंती या प्रश्नावरती मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मग सत्ते वाचूनच सकळ कळा झाल्या अवकळा असे महात्मा ज्योतिबा फुले कायम म्हणायचे। शिक्षणाचं प्रतिनिधित्व किंवा दीनदलितांचं माणूस म्हणून जगण्याचं प्रतिनिधित्व या लोकशाहीमध्ये त्यांना ताटमानेनं व्यवस्थित माणूस म्हणून जगता यावं यासाठी त्यांनी आयुष्यभर करता खाल्ल्या आणि तोच विचार डोळ्यासमोर ठेवून ज्या हंटर कमिशनसमोर शेतकऱ्याच्या वेशामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लक्ष वेधू पाहणारे माझे महात्मा ज्योतिराव फुले त्यांचा कार्यकर्ता असल्या कारणानं या माझ्या महाराष्ट्रामध्ये या देशाच्या संसदेमधला उमेदवार हा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विचारावरती निवडून गेला पाहिजे आणि त्यांचं कार्य पुढे सस्टेन कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला चालता यावं यासाठी मी आज महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या वेशामध्ये इथं अर्ज भरायला आलोय। माढ्यामध्ये तुमच्या समोर मातब्बर नेत्यांचं आव्हान असणार आहे आणि तुम्ही पहिल्यांदा राजकीय पक्षात काम केलेलं आहे, मात्र तरी असतानाही अशा प्रकारचं उमेदवारी अपक्ष किंवा एखाद्या पार्टीकडून कशा पद्धतीने? हे बघा, हे मोहिते पाटील आणि हे निंबाळकर हे मॅन मनी मसल पॉवरवाले आहेत, ह्यांच्याकडे कारखाने आहेत, यांच्याकडे खूप मोठी घराणदारी आहे। पण मी एक सर्वसामान्य कुटुंबामधला भटक्या विमुक्त मेंढपाळाच्या कुटुंबामधला मुलगा आहे। मला संविधानानं मताचा अधिकार दिला आहे, पण मला निवडणूक लढण्यासाठी सुद्धा अधिकार दिला आहे। फ्री अँड फेअर इलेक्शन व्हाव्यात। एका जागृत झालेल्या, ज्याला संविधान कळतं, ज्याला इथले अधिकार कळतात, एकमेकाचा रिस्पेक्ट कळतो, इथलं संविधान कळतं, अशा माणसाला या माझ्या माढा लोकसभेमधल्या 13 लाखाहून जास्त असणाऱ्या ओबीसी विजयंतीने मतदान करावं आणि तुमचा आवाज गेल्या 2-3 वर्षापासून या महाराष्ट्राच्या पटलावर आवाज जो आहे तो आवाज फक्त माझं मॉरल वाढवण्यासाठी आणि तुमचा आवाज देशाच्या संसदेमध्ये प्रतिध्वनित होण्यासाठी मला निश्चित निवडून देतील याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।